नमस्कार मंडळी, आज ना मला डाळ खिचडी बनवायची होती. तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, हे सर्व एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इकडे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आपल्याला कुकरमध्ये टाकून ह्याच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता पाणी टाकायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि इकडे गॅसवर ठेवून द्यायचं आणि 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि त्यानंतर आपल्याला इकडे काही भाज्या परतून घ्यायच्या. तर इकडे बघू शकता मी कढई ठेवली, कढईमध्ये असे 2 पळी तेल टाकले. गरम झाल्याच्या नंतर छान अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान तडतडू द्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि कढीपत्त्याचे थोडे पानं टाकायचे आणि थोडासा लसूण असा बारीक चिरून टाकायचा आहे आणि सुक्या 2 मिरच्या टाकायच्या आहेत. तर असं काही सगळं टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन कांदा होईपर्यंत. तर 1 बटाटा टाकलेला आहे, 1 टोमॅटो टाकलेला आहे आणि अर्धी वाटी वाटाणे टाकलेले आहेत. तर बघू शकता असं छान असं आपल्याला भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत. तर इकडं थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं, कारण भाज्या आपल्या सगळ्या मऊ होत्यात. तर बघू शकता इकडे आपल्या सगळ्या काही भाज्या मऊ झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर अंदाजेच पाणी टाकलेलं आहे मी आणि थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर वरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि मस्त अशी आपली ताजी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. आणि इकडे बघू शकता आपला राईस शिजलेला आहे. तर हे राईस आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इकडे आपली गरमागरम डाळ खिचडी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही कसली 1 नंबर झालेली आहे. आणि त्यावरती एक असं साजूक तुपाचा चमचा टाकायचा आणि मस्त गरमागरम थंडीच्या दिवसात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.